यानंतर बघूयात महत्त्वाच्या बातम्या। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती 45+ तर विधानसभेला 225 पेक्षा जास्त जागा जिंकेल। चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा। अनेक नेते महायुतीमध्ये येण्यासाठी लाईन लावून आहेत। बावनकुळेंचं सूचक वक्तव्य। युतीने जी तयारी केली आहे देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादांच्या नेतृत्वामध्ये 45+ जागा या महाराष्ट्रामध्ये 51% लढाई जिंकून आम्ही जिंकणार आहोत। मोदींचं तुफान महाराष्ट्रामध्ये येणार। मोदींच्या तुफानापुढे महाविकास आघाडीचा पालापाचोळ्यासारखी उडून जाईल। त्यांच्याकडे कोणताही नेता शिल्लक राहणार नाही। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा दावा। का जो भी तूफान आने वाला है महाराष्ट्र में, और ये तूफान ये सब झाड़ी पत्तियों को साफ करके, महाविकास आघाड़ी के सारे झाड़ी पत्तियों को साफ करके और महायुति पूरी ताकत से इस महाराष्ट्र में जीते। काँग्रेसचे कुठले नेते भाजपत जाणार? विखे पाटलांनी जाहीर करावं असं गुपित ठेवू नये। काँग्रेस नेते अशोक चव्हाणांचं राधाकृष्ण विखे पाटलांना आव्हान। त्यांनी सांगावं ना कोण कोण इच्छुक आहेत। मुद्दा असा आहे की त्यांना त्याची माहिती अधिक असू शकते, मला माहीत नाही, परंतु त्यांनी मग असेल तर स्पष्ट करावं कोण आहेत, काय आहेत। नावं असं गुपित काय ठेवायची, गुपित जाहीर करावी। अंगणवाडी सेविकांचा विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर महामोर्चा। अंगणवाडी सेविकांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। महाविकास आघाडीमध्ये वंचितला घेण्यासाठी पवारांचा फोन। नाना पटोलेंची माहिती। लवकरच दिल्लीमध्ये बैठक पार पडणार। अजित पवारांना 2019 मध्ये उपमुख्यमंत्री करून चूक झाली। जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। तर अजित पवार गटासाठी कायमचं दार बंद करण्याची शरद पवारांना विनंती केल्याची आव्हाडांची माहिती। माफी मागतो साहेबांची, तमाम इथे बसलेल्या शरद पवार प्रेमींची, पण 2019 बंड केल्यानंतर त्यांना